नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शेती का शेती या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय तातडीची एक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। जर तुम्ही येत्या 2 दिवसात हे महत्त्वाचं काम केलं नाही तर कदाचित तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून बाद त्या ठिकाणी येऊ शकतं। हा निर्णय नेमका काय आहे आणि तुम्हाला बँकेत जाऊन नेमकं करायचं तरी काय, हे या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरता व्हिडिओला 1 सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि कर्जमाफीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी येणार आहे। मित्रांनो, राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू करण्यात आलेली। या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमाफी त्या ठिकाणी दिली जाणार आहे। तर नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी OTS वन टाइम सेटलमेंट योजना लागू करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रक्रियेवरती देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावरती विशेष काही समित्या सुद्धा नेमण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेल्या ताज्या आढाव्यानुसार बँकांकडून एक मोठी अडचण समोर यायला सुरुवात झालेली आहे किंवा आलेली आहे। अनेक शेतकरी बांधवांची कर्ज खाती तर बँकांमध्ये आहेत, परंतु त्यांचा फार्मर ID किंवा आधार नंबर अजूनही बँकेच्या कर्ज खात्याशी लिंक केलेला नाही आहे। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेसाठी फार्मर ID आणि आधार नंबर पूर्णपणे बंधनकारकच करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचे कर्ज थकीत असेल किंवा नियमित असेल किंवा तुम्ही अजूनही ही माहिती तुमच्या बँकेत जमा केली नसेल तर येत्या अवघ्या 2 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी संपर्क साधायचा आहे, बँकेच्या शाखेशी संपर्क साधायचा आहे। तिथे जाऊन तुम्हाला काही गोष्टी आपल्याला जमा करायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट, आपला आधार कार्डची झेरॉक्स। 2 नंबरची गोष्ट, आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर आणि 3 नंबर म्हणजे तुमच्या अधिकृत फार्मर ID नंबर आपल्याला तो द्यायचा आहे। जर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेलं असेल आणि आधीची कागदपत्र दिली असतील तर पुन्हा द्यायची गरज आपल्याला नाही आहे। परंतु जर तुमचे कर्ज विकास सोसायटी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये असेल तर तिथे जाऊन एकदा नक्की खात्री करून घ्या की बाबा हे कागदपत्र माझे जमा आहेत का। याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनी आणखी एक महत्त्वाचा आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे। जे कर्जदार शेतकरी मयत झालेले त्यांच्या वारसांना देखील बँकेत जाऊन मयत खातेदारांची माहिती आणि काही कागदपत्र आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायची आहे, जेणेकरून कर्जमाफीच्या याद्या तयार करत असताना त्यांच्या नावाचा समावेश केला जाईल। कागदपत्रांच्या एका लहानशा चुकीमुळे किंवा अभावामुळे कोणताही शेतकरी बांधव या कर्जमाफीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाने हे आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवरती म्हणा किंवा प्रत्येक शेतकरी बांधवाला शेअर करा, जेणेकरून त्यांचीसुद्धा कर्जमाफीच्या यादीत नाव येईल आणि कर्जमाफी त्यांची होईल। शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अधिकृत आणि सखोल सत्य माहितीसाठी आपल्या शेती का शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।